इथं माझं आवरून झालेलं आहे. तर स्वराला मी 6वारी पासून 9वारी नेसवलेली आहे. इकडे निकी कशी बोलती सांग ना. निकी काय बोलते काय? बाई पागल झालाय का? नमस्कार मित्रांनो, मी श्वेता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असताल. तर आज आहे रविवार आणि आता वाजलेले आहे सकाळचे 10. तर मला नाश्ता वगैरे बनवायचा आहे आणि मुलं आत्ताच उठलेले आहे झोपेतून. तर आज सुट्टी असल्यामुळे थोडीशी लेट उठलात. तर आता त्यांच्या आंघोळ्या वगैरे होतील, त्याच्यानंतर आम्हाला नाश्ता करायचा आहे. तर मी आता नाश्ता वगैरे बनवून घेते. तर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर आता मी नाश्ता वगैरे बनवून घेते. तर आज नाश्त्यामध्ये ऑनियन पराठा बनवलेला आहे. तर इथं मी नाश्ता करायला बसलेले आहे आणि आता मुलांना सुद्धा नाश्ता करायचा आहे. तर स्वरा, शौर्य आणि आयुष आता दूध चॉकोच खातात ते. शौ, तू काय खातो? दूध चॉकोज. कसं लागतं दूध चॉकोज? छान. काय झालं? आता आमचा नाश्त्याचा टाइम झालेला आहे आणि मी पराठे सुद्धा बनवलेले आहेत. आणि मुलांना जरा काहीतरी वेगळं म्हणून दूध चॉकोज दिले. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहे आणि ते चाललेलं आहे मुलांचं चहा आणि बिस्किट. नमस्कार मित्रांनो, मी श्वेता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहे 8 आणि इथं माझा स्वयंपाक चाललेला आहे. तर आज संडे असल्यामुळे चिकन आणलेलं आहे. तर मुलांना ना आम्हाला संडेला चिकन खायची सवय आहे. तर इथं चिकन शिजायला लावलेलं आहे आणि इथं मी गरम मसाला भाजलेला आहे. तर आपण ज्या काही स्पेशल भाज्या बनवतो त्याच्यासाठी मग असा मसाला भाजून ठेवते. तर मी हा थोडाच करून ठेवते. चिकन साठी जो मसाला बनवायचा आहे ते सुद्धा इथं माझं भाजून झालंय. कांदा, लसूण आणि पुदिना, कोथिंबीर घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथं आहे ओलं खोबरं, ते थोडंसं भाजलेलं आहे. आता मला याची भाजी बनवायची आहे. हे मी सगळं पहिल्यांदा हा मसाला ग्राइंड करून घेते, म्हणजे हा मसाला वाटता येईल. मिक्सरचं भांडं कोरडं असताना मग हा सुक्का मसाला वाटता येईल. तर पहिल्यांदा मी हा ग्राइंड करून घेते. मुलं इथं खेळत होते बाहेर. तर आयुष असल्यामुळं मग तिघांचं चांगलं जमतं. तर आमच्या इथे शेजारी आता आज लहान मुलींचे डान्स आहे. तर स्वराला पण तयार करायचं आहे. आता आवरणार आहे मी एवढं स्वयंपाक झाल्यानंतर. तर जमलं तर मग ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तिचा डान्स. जास्त लहान मुलांची जी आवड असते ती आपण जपली पाहिजे. आणि तिची इच्छा आहे की तिला डान्स करायचा आहे. तर तिला मी म्हटलं मी पटकन स्वयंपाक करून घेते मग तुला तयार करून देते. तर चला मग आता मी हा स्वयंपाक करून घेते. इथं चिकन पण शिजत आलेलं आहे. मग आता स्वयंपाक वगैरे करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. ग्राइंड केल्यानंतर हा मसाला असा छान झालेला आहे आणि याचा वास सुद्धा खूप छान येतो. तर हवा बंद जी काचेची बाटली असते त्याच्यामध्ये हा भरून ठेवायचा. तर फायनली स्वराचं इथं माझं आवरून झालेलं आहे. तर स्वराला मी 6वारी पासून 9वारी नेसवलेली आहे.
तर स्वराचं मी सिंपल असं लुक बनवलेला आहे. स्वरा आणि तिच्या 2 फ्रेंड इथं छानपैकी असा डान्स करतात आहे. तर आताच आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही जरा वेळ मस्ती करत होतो. तर सगळे आज बिग बॉसचे ऍक्टर झाले होते. स्वरा निक्कीची ऍक्टिंग करत होती आणि आयुष सूरजची ऍक्टिंग करत होता आणि शौर्य निक्की आणि सूरज दोघांची पण ऍक्टिंग करत होता. तर आम्ही खूप मज्जा केली. शो इकडे. निक्की कशी बोलती सांग ना. निक्की काय बोलते काय? बाई पागल झालाय का? तर बिग बॉस मधील ऍक्टरचा लहान मुलांवर सुद्धा खूप परिणाम झालेला आहे आणि आमचा आयुष डान्स खूप छान करतो. तर झापूक झुपूकचा डान्स त्यांनी बघा मगाशी केला आणि शौर्य आणि स्वरा निक्कीचा डायलॉग खूप छान येतो म्हणायला. स्वरा म्हण ग. नाही मम्मा. म्हण ना एकदाच म्हण. नाही. बाई काय बघ तो मस्त. तर आजसाठी इतकाच व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटू नवीन एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.